सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आजचं चॅलेंज होतं जस्ट उठायचं, आंघोळी करायचं आणि बाहेर निघायचं. उठून आंघोळी करून आता मी बाहेर आली आहे. अजून केस पण माझे सुकले नाही आहे, ओले ओले आहे. आणि विथ झिरो मेकअप मी बाहेर आले, पण फिल्टर इज कंपल्सरी, नाही तर तुम्हाला भीती वाटेल. आणि आता मी काढते तिकीट. सॉरी, मला पेमेंट करायला लागेल. सो मी आता चालली आहे CSTला आणि मी होते भायखळाला, जे की मी म्हणजे CST वरूनच भायखळाला आले होते, पण टॅक्सीने आले होते. आणि आता ट्रेननी वापस चालली आहे, कारण माझ्याकडं फिरायला काहीच नव्हतं आणि गरम पण खूप होतं आहे, त्यामुळं टॅक्सी आणि ट्रेनचा प्रवास चालू आहे. छान दिसते मी. खूपच जास्त गर्दी आहे, खूपच जास्त. आणि आता मी ग्रीन होणार आहे, कारण ग्रीन लाईट असणार आहे. छान दिसत आहे मी आज. माझ्या स्वतःच्या पुन्हा एकदा प्रेमात पडत आहे. मी खूप सुंदर दिसत आहे म्हणून. आणि मी मेकअप पण नाही केला आणि मी फक्त आंघोळी करून बाहेर आली आहे. तिकीट काढणं इज कंपल्सरी, कारण मी तुमच्याबरोबर एक किस्सा शेअर करते. त्या दिवशी म्हणजे माझ्याकडे तिकीट होतं आणि मी बाहेर चालले होते, कुठंतरी ठाण्याला वगैरे चालले होते बहुतेक. आणि माझ्याकडे तिकीट होतं, पण माझ्या शेजारी ज्या 2 मुली बसल्या होत्या ना, त्यांच्याकडं तिकीट नव्हतं. रात्रीच्या 8 वाजता. आणि म्हणजे बिचाऱ्यांकडे तिकीट होतं, बहुतेक त्या मुंबईमध्ये नवीन असतील. त्यांनी जो तिकीट काढलं होतं ते म्हणजे वेगळ्या रूटचं होतं आणि त्या वेगळ्या रूटच्या ट्रेनमध्ये बसल्या होत्या. आणि मग तिथं ती तिकीट चेकर आले आणि तिची बोलण्याची टोन एवढी छान होती. ती बोलली की बच्चा तिकीट दिखाओ बच्चा. मला त्यावेळेसपासून माझ्या डोक्यात बसलं ते तिकीट काढायचं. मग मी माझं तिकीट दाखवलं आणि मग तिने दुसरा कोणाचं तरी तिकीट चेक करायला गेली आणि तिचा तिकीट चेक करत होती. तर तिला म्हटली, बच्चा यू हॅव टू पे 250 रुपीज बच्चा. मग ती म्हटली, का आंटी, माझ्याकडे तर तिकीट पण आहे. मग ती म्हणली की तू ज्या रूटनी प्रवास करत आहे त्या रूटचं तुझ्याकडे तिकीट नाही आहे, म्हणून ते तिच्याकडून 250 रुपये घेतले. बापरे. आता त्या नॉईजमुळे तुम्हाला माझा नॉईज नाही ऐकायला येणार. वेट. सो आपण कुठंपर्यंत तरी होतो, ते तिकीट चेकरनी मग तिच्याकडून 250 रुपये घेतले. तर तिचं जी बोलायचं ट्यून होता ना, ट्यून होती ना तिची जी बोलायची, की बच्चा तिकीट निकालनी का बच्चा, अच्छा बच्चा, अशी ती काहीतरी बोलत होती. खूप छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मला असं समजलं की रात्रीचं तिकीट चेक होत नाही, हा आपला गैरसमज आहे. रात्रीचं पण तिकीट चेक होतं. त्यामुळं तुम्ही कधी पण प्रवास कराल त्यावेळेस तुमच्याकडं तिकीट ठेवा, म्हणजे कायमचा. कारण 5 रुपयाचा प्रवास कधी 250 रुपयाचा होईल हे तुम्हाला समजणार नाही. सो तिकीट इज कंपल्सरी. आज माझ्याकडं ब्लॉगचा काहीच विषय नव्हता, त्यामुळं मी तुम्हाला हे सांगत आहे. आणि आता मी भायखळावरून CSTला जाणार आहे. ट्रेनची वाट बघते. ट्रेन येत आहे. सी. पिळव्या लाईनच्या मागे उभे राहा. ही पिवळी लाईन आहे. आली. मला आवाज खूप आवडतो. टुक. महिलांचा डब्यात चढते. महिलांच्या डब्यामध्ये खूपच गर्दी आहे. खूप जास्त गर्दी आहे. अरे मला असं कोणीच चढू देणार नाही, माझी ट्रेन जायची. भायखळा
हा बायकला आहे बायकला बायकला तिकीट कुठं ठेवलं. हा आहे. आणि हा मला तुमच्याबरोबर अजून एक किस्सा शेअर करायचा होता. त्या दिवशी मी मुलुंडला गेले होते. मुलुंडला गेले होते आणि तिकीट चेकरनी मला पुन्हा एकदा पकडला. माझी सेकंड टाइम आहे. तिकीट चेकरनी पकडला आणि माझ्याकडे तिकीट होतं त्या दिवशी पण माझ्याकडे तिकीट होतं. मग मी त्याला म्हणजे एकदम कॉन्फिडन्सली नाही का मी ब्लॅक कलरची जीन्स घातली होती. त्याला जीन्समधला मी तिकीट काढून दिला. कॉन्फिडन्स लेवल हाय होती आणि तिकीट काढून दिला आणि तो मला म्हटला की मॅडम ही तिकीट तो कल का आहे. त्यानंतर माझे हार्टबीट असे वाढले ना मला लाज वाटायला लागले. सगळे लोक सॉरी मला फोन आला होता. मी कुठं होते हा मग माझ्याकडे सगळे लोक बघायला लागले हिच्याकडे तिकीटच नाही. मग माझा डोकं असं हल्ला बापरे म्हटलं. आणि माझ्याकडे छोटीशी बॅग होती. मग मी काय केलं मला माहिती आहे मी ज्यावेळेस ट्रेनमध्ये बसायच्या अगोदर मी तिकीट काढलं हे मला माहिती आहे. पण TC ला तिकीट दाखवल्याशिवाय माहिती होणार आहे का नाही ना. मग मी माझ्या छोट्याशा बॅगमधलं सगळं सामान तिथं खाली ओतलं असं लिटरली अशी झटकली बॅग. मग TCचं तोंड असं झालं होतं की पोरगी ओव्हर ॲक्टिंग करते. पण मी ओव्हर ॲक्टिंग करत नव्हते. ॲक्च्युली माझ्याकडे तिकीट होतं. आणि मग मी काढलं सगळं सामान आणि एका चोर कप्प्यात ते तिकीट सापडलं मला. आणि अशा कॉन्फिडन्स झाला ते तिकीट दिलं आणि माझ्याकडे असं बघत राहिला. मी म्हणलं अंकल मैंने झूठ नहीं बोला मेरे पास टिकट था लेकिन मिल नहीं रहा था. म्हणजे तो मला एवढं काय बोलला नाही. माझं तोंड बघून गरीब असं गोंडस असं तोंड बघून तो काय मला बोलला नाही. पण मी त्याला म्हटलं की अंकल मेरे पास टिकट था लेकिन मिल नहीं रहा था. मग जेवढे म्हणजे शेजारचे असे लोक माझ्याकडे टुकूर बघत होते ना एवढी चांगली पोरगी तिकीट नाही काढत असं त्यांच्या मनात असेल ना. पण ते खोटं झालं आणि फायनली मी त्या तिकीट चेकरला तिकीट दाखवलं आणि तिथून मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघून गेले. सो मी आता पोचली आहे मस्जिदला. CSTला पोचल्यानंतर मी पुढचा ब्लॉग चालू करते. बडबड थोडा आराम करते. माझ्या तोंडाला आराम देते. थोडं दुखतंय. जेवले नाही आहे मी अजून. भूक लागली आहे. वंदे भारत आली. वंदे भारत भारतीय रेल. असं म्हणतात की खूप छान ट्रेन आहे आणि खूप सुंदर स्वच्छ ट्रेन आहे आणि खूप फास्ट ट्रेन आहे असं म्हणतात. मी अजून बसले नाही आहे त्याच्यामध्ये तर कुठं जायची वेळच नाही आली ना माझ्यावर. त्यामुळे सो मी आली आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला आणि इथून पुढचा प्रवास आता चालू झाला आहे. आणि इथून पुढचा प्रवास आहे मी दाखवणार नाही. आता मी डायरेक्ट रूमवर जाणार आणि झोपणार आहे कारण मी खूप कंटाळली आहे. माझी नाईट ड्युटी होती आणि नाईट ड्युटीनंतर मी असं उठल्या प्रवास केला. आंघोळी करून मी जस्ट आंघोळी केली आणि बाहेर आले. नो काजल नो लिपस्टिक नथिंग ओनली स्नॅपचॅट फिल्टर. सो शेवटचा बाय मी रूमवरती गेल्यावर तुम्हाला करेन. तोपर्यंत हा ब्लॉग मी थोडासा कंटिन्यू ठेवते. तोपर्यंत मला एखादा किस्सा आठवतोय का मी सांगते रिलेटेड टू ट्रेन रिलेटेड टू लोकलचा प्रवास. किस्सा काय नाही पण मी कधी विदाऊट तिकीट प्रवास नाही केला. कॉन्फिडन्सली आय कॅन से आय नेवर डिड द विदाऊट तिकीट प्रवास. सो मी आता भायखळा काय लावलं आहे. मी आता CSTच्या स्टेशनच्या बाहेर चालली आहे आणि तिथला थोडासा मी तुम्हाला दाखवेल व्ह्यू CST स्टेशन आणि नंतर डायरेक्ट रूम. बरोबर मला थोडीशी भूक पण लागली आहे. मग मी काहीतरी टाइमपाससाठी घेते आहे. खूप सारं काय दिसतं इथं ॲक्च्युली. काय घेऊ आईस्क्रीमच घेते. नको सर्दी झाली आहे. आईस्क्रीम खायचं आहे पण सर्दी झाली.
आईस्क्रीमच द्या तरी, हे वाला द्या. आपको पता नहीं था उस पे लिखा हुआ प्राइस. वो 45 वाला कौन सा है फिर? 35 ही बोला. 35 नाही, आपने 45 बोला. आत्ताच तुम्हाला बोलले ना, मला ब्लॉगसाठी विषय नाही भेटत आहे. मला तुमच्याबरोबर गप्पा मारायसाठी काय विषय भेटत नाही आहे. ॲक्च्युली मला गप्पा मारायसाठी विषय भेटला. खरं तर मी आत्ता शॉपमध्ये ते आईस्क्रीम घ्यायला गेले ना, तर त्याला मी हे आईस्क्रीम हे चोकोबार मी विचारलं कितीला आहे, तर तो मला म्हटला की 45. मग मी घेतलाच हातात आणि त्याच्यावरती किंमत बघितली. ह्याच्यावरती किंमत 35 आहे. भैया 35 रुपीज किंमत आहे. असं ज्यावेळेस मी त्याला म्हटले, तर मला म्हणतो मॅडम मी आपको कब बोला 45, 35 ही है. त्यामुळं आता अजून एक नवीन गोष्ट शिकायला भेटली तुम्हाला माझ्याकडून, की प्राईस बघा, जो पुढचा बोलतो ना त्याच्यावर ती लगेचच विश्वास नका ठेवू. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी प्राईस बघा, जरा बघा प्राईस. हां, मी तुम्हाला CST स्टेशन दाखवणार होते. वेट माझ्या आईस्क्रीमपेक्षा स्टेशन महत्त्वाचं आहे, कारण मी नंतर कधी येणार ते मला माहिती नाही. सुंदर आहे ना, सुंदर, अप्रतिम सुंदर आहे स्टेशन. खूप छान आहे, खूप जुनं आहे म्हणतात स्टेशन हे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. सो आता इट्स टाइम टू ईट आईस्क्रीम. ओके. हां, आतून पण चॉकलेटी आहे. ते आतून व्हाईट असतो तो मला नाही आवडत. मी आता खाऊन घेते पहिला. मी आता आली आहे CST स्टेशनचा बस स्टॉपला. डबल डेकर बस आहे तिथं. मी अजून एकदा पण त्या बसमध्ये बसले नाही. मी आता गेले 1 वर्ष झाला मुंबईमध्ये, पण टॅक्सी आणि ट्रेन शिवाय मी बसमध्ये एकदा प्रवास केलाय, पण डबल डेकर बसमध्ये प्रवास नाही केलाय. मला एकदा तरी करायचा प्रवास, पण मला असा सिम्पलवाला प्रवास नाही करायचा इथून तिथपर्यंत. मला डबल डेकर बसमध्ये बसून मुंबईची प्रवास करायचा, पूर्ण मुंबई. आणि त्याच्यावरती ब्लॉग 1000 रुपया 500 रुपये लागतात. छान दिसत आहे विदाउट मेकअप. पण थोडंसं ऊन पडलंय ना, त्यामुळे. आता रूमवर जाते, मस्त जेवते आणि झोपून जाते. छान आईस्क्रीम, चोकोबार, चॉकलेटी, अंदर से चॉकलेटी, बाहर से चॉकलेटी. मला चॉकलेट खूप आवडतं. तुम्हाला कधी इच्छा झाली ना चॉकलेट खायची, माझा ब्लॉग बघा, त्याच्यामध्ये थोडंफार असेल काहीतरी चॉकलेट रिलेटेड. म्हणजे आता जसं की हे झालं, आणि अजून एक मी व्हिडिओ अजून शेअर नाही केला आहे तुमच्यासोबत. त्याच्यामध्ये पण मी काहीतरी फ्रोझन बॉटल खाल्ली आहे चॉकलेटची, ती पण खूप यम्मी होती. आणि मला असं वाटतं की मी चॉकलेटवरतीच व्हिडिओ बनवाय म्हणत होते, की मी विचार करते की मी फक्त खाण्यावरती ब्लॉग बनवले तर चालतील का ते ब्लॉग. ॲक्च्युली चालतील, पण खावं लागेल, मग मी जाडी होईन, मग मी छान नाही दिसणार. त्यामुळे जास्त खायचे पण ब्लॉग नको, फिरायचेच बनवते आपले. इथल्या इथं स्टेशन टू रूम अँड रूम टू स्टेशन. दाखवलंच आहे तर तुम्हाला हे कबूतर खाना पण दाखवते. ह्याला म्हणतात कबूतर खाना, आणि हा इथं असतो खाना, आणि इथं असतात कबूतर, म्हणून ह्याला म्हणतात कबूतर खाना. ओके, अँड दिस इज माय लॉजिक. कारण तिथं मी ज्यावेळेस सकाळची जाते त्यावेळेस तिथं कबुतरांना खूप सारा खायला टाकलेलं असतं आणि ते खात असतात. कारण मी रोज सकाळी इथूनच जाते, त्यामुळे मला माहिती आहे. खूप छान असतो वातावरण त्यावेळेस.
त्यावेळेसचा पण मला एकदा व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्हाला दाखवायचा आहे की पहाटे पहाटे CST कसं दिसतं सुंदर सुंदर. आता मी कबूतर खाना पण दाखवला. आता मी फोर्टला चालले. फोर्टला माझ्या रूमकडे चालले. चॉकलेट खाली पडलं. खाली पडलं. खाली पडलं ते माझ्या मस्तीमुळं. म्हणजे मी खाल्लं, अर्ध खाल्लं आणि अर्धा खाली पडलं. मला खूप दुःख होतं. माझं चॉकलेट खाली पडलाय. नो ओव्हर ॲक्टिंग. लोक बघतात रस्त्यावरचे. मला तर ना कधी कधी असं म्हणजे काळजी वाटते की मी एकटी फिरते तर मी एवढी मस्ती करते, माझ्या शेजारी जर कोणी असेल तर मग तो गेलाच. मी स्वतःला एवढी पिडते, माझ्या फोनला एवढी पिडते, तो जर माझ्यासोबत असेल तर त्याला मी किती पिडेल याचा लिमिट नाही आहे. म्हणून मी कोणाला सोबत घेऊन फिरत नाही, कारण मला नाही वाटत मला कोणी टॉलरेट करेल. पण मी एकटीच फिरते आणि एकटीच खुश असते. सो मी आता जवळजवळ माझ्या हॉस्टेलच्या जवळजवळ आली आहे आणि मी आता जवळजवळ ब्लॉग बंद करणार आहे. फायनली मी तुम्हाला शेवटचा बाय करते. माझा हा ब्लॉग आवडला असेल, मी कष्टाने बनवलेला, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, हॅपी संडे, गुड नाईट. सो मी आता आली आहे माझ्या हॉस्टेलवरती आणि मला खूप भूक लागली आहे. म्हणजे मी आता चॉकलेट खाल्लं आहे, जेवायची इच्छा नाही आहे, पण मी नाही जेवले तर माझं वजन पुन्हा कमी होईल. आता 2 किलो वाढलं आहे, मग पुन्हा कमी होईल ह्या भीतीने मी आता भूक नाही लागली तरी जेवण करते. आणि बस मी रूममध्ये पोचले. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. बाय.